प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिक तत्पर असा, कारण प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. थोडी बोला आमेन. हालेलुया. आपल्या बायबल सर्वदा अधिक तयार राहा, कारण प्रभू मध्ये तुमचे श्रम मेहनत व्यर्थ नाही. हालेलुया. व्यर्थ नाही याचा अर्थ वाया जात नाही. जर तुम्ही आज खरोखर जे वचन समजलं की आपण प्रभू मध्ये जी मेहनत जी श्रम करणार आहोत हे आपल्याला माहित आहे की ते आपण स्थिर आणि अढळ होऊन जर आपण करणार आणि सर्वदा आपल्यामध्ये सगळ्यात जास्त आपला अधिक त्याच्यामध्ये जर वाढ करायची तर कामामध्ये आपला वाढ करायला गेलं, प्रभू येशूच्या कामामध्ये आपला वाढ करायला गेलं. जर आपण प्रभू येशूच्या मध्ये राहून आपण जर सेवामध्ये काम करत असणार, प्रभू येशूचा प्रचार करत राहणार, सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आपण भाग घेणार आणि त्याच्यामध्ये अधिक वाढ करणार, तर त्याच्यामध्ये आपलं श्रम जे आहे ते व्यर्थ नाही, ते वाया जाणार नाहीत. आमेन. हालेलुया. आपण जर खरोखर मेहनत करतो त्याच्यामध्ये आणि मेहनत करून जर धावत आहोत, प्रार्थनेमध्ये जर मेहनत आपण करत आहोत, जर आपण खरोखर श्रम प्रार्थनेमध्ये करत आहोत. दानियेलने 3 टाइम मध्ये प्रार्थना केली, मॉर्निंगला, दुपारी आणि संध्याकाळी, अशा 3 टाइम मध्ये प्रार्थना त्याने केली. त्याने मेहनत केली, असं श्रम घेतला प्रार्थनेमध्ये की त्याने एक टाइम पण असं मिस केलं नाही. त्याला फसवण्यासाठी कितीतरी लोकांनी, कितीतरी अधिकाऱ्याने त्याला फसवण्यासाठी चालबाज केले. जो प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुफेमध्ये फेकून द्यायचं, जो प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुफेमध्ये फेकून द्यायचं. पण तरी पण दानियेलने त्याची न पर्वा करता त्याने देवाची प्रार्थना करण्यासाठी दिन आणि रात एक करून सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्युअली प्रार्थना करत राहिला. आणि कंटिन्युअली प्रार्थना करत असताना त्याच्या माइंड मध्ये देवाने त्याची बुद्धी ओपन केली, सोच ओपन केली, त्याला चांगलं मार्ग दाखवलं, त्याला अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना कंटिन्यू ठेवली आणि कंटिन्यू प्रार्थना ठेवल्यानंतर त्यांनी उपवास पण त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवले. आणि एक टाइम असं झालं की 21 दिवसाचा उपवास चालू असताना, इतके त्याची प्रार्थना स्ट्रॉंग, इतका उपवास त्याचा भक्कम असताना देवाने स्वर्गदूत पाठवला, त्याचं नाव होतं गब्रियल. हालेलुया. हालेलुया. आपण जर खरोखर मेहनत करतो तर ते मेहनतीचे फळ आपल्याला भेटेल. तर बायबल सांगतं तुमच्या मसीह मध्ये केलेली मेहनत व्यर्थ नाही. बोला बाजूला, व्यर्थ नाही, वाया जात नाही. हालेलुया. बट आपण करतो का ते? जर आपण करतो तर त्याच्यामध्ये आपला थोडं पण मेहनत जर आपण करतो तर ती वाया जात नाही. कारण आपण जर प्रार्थना केली आहे ते प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला आज ना उद्या भेटेल. जर तुमच्यापैकी कित्येक जण सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टाइम जर प्रार्थना करत असाल तुम्हाला त्याचं फळ भेटेल. तुम्ही त्याचं फळ घ्याल, तुम्हाला ते प्राप्त होईल, तुम्हाला रिझल्ट त्याचा भेटेल. की तुम्ही पास आहेत प्रार्थनेमध्ये की तुम्ही नापास आहात प्रार्थनेमध्ये. तुम्हाला माहित पडेल की मी प्रार्थना तर केली सकाळी, मी प्रार्थना केली दुपारी, मी प्रार्थना केली संध्याकाळी, मी प्रार्थना रात्री पण उठून केली आहे, त्याचं फळ तुम्हाला भेटेल. तुम्ही जर बिमार असाल तर बिमार मध्ये असून पण जर प्रार्थना करत असाल त्याचं फळ तुम्हाला भेटेल. जर तुम्ही आजारी असाल, काही रोगीमध्ये असाल, तुम्ही जर प्रार्थना कंटिन्यू करत असाल, चाहे भावासाठी, चाहे बहिणीसाठी, चाहे आई, आणि कंटिन्यू जर करत असाल त्याच्यामध्ये थोडं पण तुम्ही आराम करणार नाही, कंटिन्यू प्रार्थना, सकाळी प्रार्थना केली, दुपारी प्रार्थना केली, संध्याकाळी प्रार्थना केली, नाईटला प्रार्थना केली, उपवास कंटिन्यू चालू आहेत, तर त्याचं फळ तुम्हाला भेटेल. कारण दानियेलला त्याचं फळ भेटलं. स्वर्गदूत गब्रियल त्याला भेटण्यासाठी आला, त्याला संदेश देण्यासाठी आला धरतीवर. आणि जर ज्या टाइमात तो प्रार्थना करत असताना प्रार्थना सगळी बंद होती, त्याच्यासाठी जो राजा त्या टाइमात समजून घ्या, एक सरकारसारखा एक राजा असतो, राजाने ऐलान केलं, एक लेटर दिलं की कोणीच प्रार्थना करायची नाही, राजा सोडून सगळ्यांनी कोणीच प्रार्थना करायची नाही, 1 महिना तक प्रार्थना करायची नाही. आणि दानियेल हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. तरी जी चाल चालण्यात आली ते चालमध्ये त्यांनी प्रार्थना कंटिन्यू ठेवली. आणि जो प्रार्थना करतो त्याला जेलमध्ये टाकायचे होते, सिंहाच्या. आणि त्याने प्रार्थना करत असताना लोकांनी त्याला धरलं आणि जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर काय झालं, त्याची प्रार्थना तर कंटिन्यू होती, त्यासाठी सिंहाचे तोंड सगळ्यांनी बंद केलं देवाने. आमेन. हालेलुया. ते तेव्हा सिंह जे होते सिंहाचे तोंड बंद केलं देवाने. आणि दानियेलच्या प्रार्थनेमुळे देवाने त्याचा बचाव पण केला, रक्षण पण केलं. आणि त्याच्यानंतर ते जेलमधून, सिंहाच्या जेलमधून बाहेर निघाल्यानंतर अधिकारीमध्ये 1 नंबर मध्ये तो झाला. आमेन. जर तुम्ही खरोखर मेहनत करत असाल प्रार्थनेमध्ये, तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करत असाल, तुम्ही आझाद व्हाल आज ईश्वराच्या. आमेन. देव तुम्हाला मदतीसाठी स्वर्गदूत पडेल ईश्वराच्या. आमेन. तुमच्या बिमाऱ्या उडून जातील ईश्वराच्या. आमेन.
तुमची मेहनत जर आहे तर मेहनतीवर देव आशीर्वादित करेल. तर तुमची मेहनत मसीह मध्ये आहे, प्रभू येशू मध्ये राहून तुम्ही मेहनत करत आहात. जर एक समजून घ्या की दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती, एक प्रभू येशूवर विश्वास ठेवून मेहनत करत आहे आणि एक व्यक्ती आहे जो जगामध्ये राहून मेहनत करत आहे. मेहनत दोन्ही पण सेम करतात. तो पण मेहनत करत आहे, भरपूर मेहनत करत आहे, आणि एक प्रभू येशू मध्ये पण मेहनत करत आहे. दोघांची मेहनत भरपूर आहे, बट सगळ्यात जास्त यश कोणाला भेटलं? जो प्रभू येशूवर विश्वास ठेवून प्रार्थनेद्वारे जो मेहनत करता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त यश हे त्याला प्राप्त होईल. कारण जगामध्ये असतो त्याच्यामध्ये सैतान मागे धावतो आणि सैतान त्याला पण देण्याची कोशिश करतो, बट काही टाइमानंतर तो रिटर्न झिरोवर पोहोचतो. पण जो प्रभू येशू मध्ये राहून जो मेहनत करतो तो वरती जातो, त्याची लेवल चेंज होतो. करतो त्यांनी प्रभू येशूने त्याला आशीर्वादित केले असतं. तो वचनावरती चालतो, तो वचन घेऊन त्याच्या बरोबर तो आपल्या हृदयात साठवून त्यानुसार तो पाऊल उचलतो आणि डिसिजन प्रभू येशू पासून घेतो. प्रभू येशू मला सांग, त्यानुसार मी करेन. त्याची इच्छेनुसार तो चालतो, त्यासाठी त्याला सगळ्यात जास्त आशीर्वाद हा प्राप्त होतो. आमेन. जर तुम्ही खरोखर प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याच्या वचनावर तुम्ही राहून जर तुम्ही धावत झाला, तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या घरामध्ये, चाहे वाडीमध्ये, चाहे मुलामध्ये, सगळ्यामध्ये तुम्ही बदल होताना पाहाल. येशू नाचून आपला आमेन. हालेलुया, हालेलुया. तर आपल्या सगळ्यात जास्त मेहनत मसीह मध्ये राहून करावं लागेल. बायबल सांगते तुम्ही प्रभू येशू मध्ये जर आपण विश्वास ठेवून त्याच्यामध्ये जर मेहनत केली तर ती व्यर्थ नाही, पण त्याच्यामध्ये अधिक आपला वाढ करायला लागेल कामामध्ये. अधिक याचा समजून घ्या की आपला थोडं करतो, अजून वाढले, जास्तीत जास्त आपला त्याच्यामध्ये मेहनत करावी लागेल. आपण पहिल्यांदा जास्त मेहनत केली, त्याच्यानंतर कमी होत गेलं, असं नाही करायचं. आपल्याला थोडी स्टार्टिंग थोडी पण असेल तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये वाढ करायला लागेल. आपण जर वाढ केली आणि त्याच्यानंतर कमी करायला सुरुवात केलं तर रिटर्न ते कमी होत जाईल, ब्लेसिंग कमी होत जाईल. पण जर आपण कंटिन्यू ते वाढ करत जाणार, तर बायबल मध्ये सांगितलं आहे तुम्ही अधिकाधिक प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, तयार राहा. कोणतं पण काम असेल जर आपण तयार राहिलो, हमेशा तयार राहिलो, जर प्रार्थना आहे सगळे प्रार्थनेसाठी तयार, उपवास चालू करायचे उपवासासाठी तयार, जे पण देवाच्या कामासाठी जर तुम्ही तयार असणार, देव तुमच्यामध्ये वाढ करेल. तुमच्या कामामध्ये ती वाया जाणार नाही, त्याचं फळ तुम्हाला भेटेल. मग ते मुलामध्ये बदलाव होताना पाहाल, चाहे घरामध्ये नवऱ्यामध्ये बदलाव होताना पाहाल, चाहे सासू सासऱ्यामध्ये बदलाव होताना पाहाल, चाहे घरामध्ये शांती येताना पाहाल, चाहे आई वडिलांमध्ये बदलाव होताना पाहाल, चाहे पैशामध्ये वाढ होताना पाहाल, चाहे आपल्या बिझनेस मध्ये वाढ होताना पाहाल, शेतीवाडीमध्ये सगळ्यात बरकत येताना पाहाल. पण तुमच्यामध्ये ते वाया जाणार नाही, तुम्हाला देव देईल. येशू के नाम में बोला आमेन. हालेलुया. जसा दानिएलने मेहनत केली, आज आपण मेहनत करतो का? आपल्या स्वतःला विचारायचं आहे की मी मेहनत करत की नाही. मी जर मेहनत करता मॉर्निंग, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, तर माझी मेहनत प्रार्थनेची वाया जाणार नाही. जर आपण प्रार्थना करत नाही आणि विचार करणार की माझी मेहनत जर मी एक टाइम जर प्रार्थना करत आहे तर मला 3 टाइम प्रार्थना करायला लागेल. जर माझा केस मोठी आहे तर त्या ठिकाणी लेवल नुसार पण आपला काम करायला लागेल. त्या पद्धतीने आपले जर केस मोठे आहे, आपला आजार मोठा आहे आणि आपण 5 मिनिटाची प्रार्थना केली, तेव्हा तुला मी धन्यवाद देतो, माझे आजार हा काढून टाक. बस 5 मिनिटात प्रार्थना समाप्त, तर काही होणार नाही. आपले केस मोठे आहे, बिमारी मोठे आहे, आजार मोठा आहे, दुःख जास्त आहे आणि आपण उपवास करायला गेलो, जेमतेने 1 दिवस उपवास केला, काय कामाचा होईल? तो कामाचा आहे, बट आपला सगळ्यात जास्त मेहनत करायला गेलं. 7 दिवसापर्यंत पोहोचायला गेलं, 3 दिवस पर्यंत पोहोचायला गेलं, 3 दिवस 3 नाईट पर्यंत पोहोचायला गेलं. जर आपण सुरुवात केलेली आहे तर सुरुवात करायला गेलं 1 दिवसापासून, की 1 दिवस तरी मी सुरुवात करेन, 1 दिवस तरी मी उपवास करेन. दुसऱ्या आठवड्यामध्ये चल 1 दिवस झालाय, दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 दिवस मी उपवास करेन. जर याच्यामध्ये तुम्ही मेहनत करार, कारण दानिएलने उपवास 21 दिवस केलं आणि 21 दिवसामध्ये तो कंटिन्यू राहिला. सैतान जे टाइमात स्वर्गाचं जे भांडण करता, तरी पण हा उपवासामध्ये प्रार्थना करत होता. आणि उपवासामध्ये प्रार्थना कंटिन्यू असल्या कारणानंतर 21 दिवसानंतर स्वर्गदूत रिलीज झाला, त्या ठिकाणून भांडण करत असताना तिथून, आणि गब्रिएल त्याच्या जवळ आला ना, त्याला संदेश देऊ लागला. आणि ते होते प्रकटीकरणचे संदेश. ते वचन होते प्रकटीकरणचे, जे होणार आहे पुढे, ते संदेश अगोदर दानिएलला देऊन गेला. हालेलुया, हालेलुया. पण आज आपण मेहनत करत आहोत की नाही करत आहोत? जर आपण त्याच्यामध्ये जर मेहनत सगळ्यात जास्त करणार तर फळ पण तुम्हाला सगळ्यात जास्त भेटेल. जर आपण दाऊदचं पाहणार, दाऊदने मेहनत केली, तो नुसताच नाही 66 लढाई लढला, त्याने मेहनत केली, त्याने लढाई जिंकत राहिला. तो त्याच्याबरोबर देव होता, त्याच्याबरोबर हमेशा देव दूत राहता आणि देव होता त्याच्याबरोबर. त्याला मदतीसाठी तो लढाईसाठी जातो आणि कितीतरी सुरवीर होते, त्यांना तो हारवून विजय प्राप्त करून सगळे लुटून घेऊन येत होता.
असा दाऊद राजा, त्याच्याबरोबर देव होता, त्यासाठी त्याच्यामध्ये त्याला यश प्राप्ती झाले. जर त्याच्याबरोबर देव नसता तर तो हार मानला असता, त्याच्यामध्ये हार झाली असते. पण त्याच्यामध्ये हार कधीच आली नाही. त्यांनी मसीह मध्ये राहून त्याने मेहनत केली होती. प्रभू येशूला त्याने त्याची भीती तर हमेशा देवाची ठेवता की देव मला पाहत आहे, मी जर विरुद्ध काही करेन ते मी नाश पावेन ना. त्यासाठी तो भीती बाळगून जेव्हा आपण लढाईसाठी जातो देवाला विचारतो की मी जाऊ की नाही जाऊ लढाई करण्यासाठी. देव सांगतो की जा तू, मी तुझ्या हातात ते सगळं देईन. जे टाइमात दाऊद जातो ते टाइमात विजय प्राप्त करून रिटर्न येतो. हालेलुया. आणि बायबल मध्ये असा एक पण व्यक्ती नाही की जो गेला आहे सगळ्या जे होते लढाईत विजय प्राप्त करून आला. दाऊद फक्त एक राजा असा आहे जो 66 लढाई विजय प्राप्त करून झाला आणि 40 वर्ष इस्रायल देशावर त्यांनी राज्य केलं. हालेलुया. कारण त्याच्या बरोबर देव होता, देवाचं वचन त्याच्या बरोबर होतं, तर सहाय्य त्याच्या बरोबर हमेशा मदतगार होता. तो देवाची भीती बाळगून होता. त्याचाच मुलगा सलमोन राजा, त्याने मेहनत केली देवाचं मंदिर बांधण्यासाठी. त्याने इतकी मेहनत केली की सोनं चांदी लाकडं जे पण होतं सगळं देवाच्या मंदिरासाठी लावून त्याने मेहनत केली. 7 वर्षामध्ये त्याने देवाचं मंदिर बांधलं. अधिकाधिक तो वाढ करता त्याचे मंदिर बांधण्यासाठी. आणि देवाने त्याला काय दिलं? त्याचं फळ त्याला भेटलं. सलमोन राजाला त्याचं फळ भेटलं. त्याला देवाने एक सुंदर असं महल दिलं आणि ते बांधण्यासाठी 13 वर्ष लागली. हालेलुया. आपण जर मेहनत खरोखर जर करत आहोत त्याच्यामध्ये आपला फळ भेटेल. मसीह मध्ये केलेली मेहनत जी आहे ती व्यर्थ जात नाही. बट आपण त्याच्यामध्ये स्थिर आहोत का? स्थिर याचा अर्थ पहिले आपण याच्या ठिकाणी स्टेज जो होता ती लावली होती, मी हमेशा सांगतो. स्थिर याचा अर्थ या पद्धतीने हे लेवल आहे, या पद्धतीने लेवल टू लेवल आपला स्थिर राहावं लागतं. जर तुमची प्रार्थना आहे, जर एक वेळा जर या पद्धतीने इथून स्टार्ट प्रार्थना केली ती कंटिन्यू तुमची या पद्धतीने राहिली पाहिजे, वाढली पाहिजे पण कमी झाली नाही पाहिजे. जर तुमचे उपवास जर आहेत कंटिन्यू जर आहेत या पद्धतीने स्थिर असले पाहिजेत. आपली जर प्रार्थना जर जास्त होते त्याच्यानंतर कमी डायरेक्ट प्रार्थना झाली हे लेवल नाही, हे स्थिर नाही. आपले लेवल एकदम स्थिर पाहिजे. याच्यामध्ये आपण जर लेवल सही आहोत, सही चालत आहात, तुमच्यामध्ये वाढ होत जाईल. पण जर तुम्ही उपवास प्रार्थनेमध्ये दान धर्मामध्ये देवाची सेवा करण्यामध्ये जर आपण स्थिर नाही, कमी झालं तर तुम्ही कमी पडाल. आशीर्वाद आपल्याकडे जो येणार आहे तो सैतान चोरतो, लक्षात ठेवा. कारण दानिएल जे प्रार्थनेमध्ये होता, उपवासमध्ये होता, स्वर्गदूत तर आला होता पहिल्या दिवशी, बट तो त्या ठिकाणातून येऊ शकला नाही. ज्या ठिकाणी सैतानचा राजा जो होता, अधिपती होता, त्या ठिकाणी तो लढाई करता आणि स्वर्गदूतला येता येत नव्हतं. पण त्याला मदतीसाठी मिखाईल गेला. गब्रिएल देवदूताला मदतीसाठी मिखाईल गेल्यानंतर तो लढून लागला, त्याने मदत केली. त्याच्यानंतर सैतान हारून गेला. त्याच्यानंतर तो दानिएलकडे पोहोचला. आमेन. जर तुम्ही प्रार्थनेमध्ये जर थोडं कमी कराल आपला आशीर्वाद ते येतो, बट आशीर्वाद येता सैतान जो असतो तो अडथळा देतो, तो आशीर्वाद चोरण्याची कोशिश करतो. बट जर तुमची प्रार्थना कंटिन्यू राहील तुमच्या जवळ तो आशीर्वाद येईल आणि तुम्ही प्राप्त कराल आणि हासिल कराल आणि फलवंत वाले सुराच रबला. आमेन. हालेलुया. हालेलुया. जेव्हा मन नेहमी पण व्यक्ती जो संदेश था सलमोनचे दात त्यांनी पण देवाचे मंदिर बांधण्यासाठी, देवाचा जे कंपाऊंड होतं मंदिराचे होते ते बांधण्यासाठी त्याने मेहनत केली. त्यांनी दसवास लावण्यासाठी, मंदिरामध्ये भांडार आणण्यासाठी त्यांनी लोकांना संदेश दिला. त्यांनी सांगून लावलं या पद्धतीने तुम्हाला करायचे आहे, बायबल नुसार सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की माझं प्रभू आठवण कर, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, याची आठवण करून माझं बरं कर. आणि नेहम्याचं देवानं बरं केलं, कारण त्याने देवासाठी जे पण केलं होतं त्याची आठवण देवाला करायला सांगितलं. आणि देवाने त्याची आठवण केल्यानंतर देवाने ते नेहम्या संदेशाचे बायबल मध्ये जो पण व्यक्ती आहे ज्याने देवासाठी मेहनत श्रम केलं, ते प्रभू येशूच्या नावात केलं, ते देवामध्ये राहून केलं, त्याचे श्रम त्याची मेहनत वाया गेली ना आजपर्यंत. तुम्ही इथे मेहनत केली आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही चेक करा कोणीच वाया झालेलं आहे. बट जर ते देवाला धोका देत असतील की आम्ही देवाच्या इच्छेनुसार चालतो आणि बाजूला जाऊन चोरी करणार, जर आपण देवाच्या इच्छेनुसार चालतो बाजूला जाऊन खोटे बोलणार, मूर्तीपूजेकडे जाणार, दुसऱ्यांना शिवाय देणार, दुसऱ्यांना श्राप देणार, तर तसं आशीर्वादित होत नाही. कारण बायबलमध्ये सांगितलं की जर आपण आपली जागेची कंपाऊंड जी आहे ती पण थोडी वाढवणे ना दुसऱ्याची घेतली तर आपण श्रापित होतो. जर जुने शास्त्रामध्ये वाचाल तर त्याच्यामध्ये आपला श्राप भेटतो, पण तो देवापासून असतो. लोक काही पण तिथे बोलेल, पण जर आपण स्वतःहून जर आपली जागा नसताना आपण दुसऱ्याची वाढवली, आपण त्या ठिकाणी चोर ठरतो, त्या ठिकाणी वचनानुसार आपण श्रापित होतो. त्यासाठी आपलं थोडं पण कोणाचं काही घेता येत नाही. घेतलं तर जाऊ दे, काही दिक्कत नाही. देव देणार, कमी पण असेल त्याच्यामध्ये बरकत जास्त येईल, पीक सगळ्यात जास्त येईल त्याच्यामध्ये. आमेन. हालेलुया. मग आपण मेहनत कशामध्ये करतो? चोरी करण्यामध्ये मेहनत करतो की दुसऱ्याला फसवण्यासाठी मेहनत करतो, दुसऱ्यांना सेवा देण्यासाठी मेहनत करतो, दुसऱ्यांच्या लोबाडण्यासाठी मेहनत करतो की दुसऱ्यांना भांडण करण्यासाठी आपण मेहनत करतो? कशामध्ये मेहनत करतो? जर आपण मेहनत सही करणार, प्रार्थनेमध्ये
करणार दानिएल सारखे आशिषित व्हाल येशू नावाच्या नावात आमेन. दाऊद सारखं तुम्ही सत्यतेने दयेने लोकांवर दया कराल तर देव तुमच्यावर दया करेल. बायबलला सांगितलं आहे तुम्ही जर दुसऱ्यावर दया करणार तुमच्यावर दया केली जाईल. तुम्ही दुसऱ्यांना श्राप द्याल तुमच्यावर कोणीतरी श्राप देईल. तुम्ही दुसऱ्याची निंदा कराल तुमचं पण कोणी निंदा करेल. तुम्ही दुसऱ्यावर दोष लावणार तुमचं पण दोष कोणी काढेल. तुम्ही दुसऱ्याची चाहडी करणार तुमची पण कोणी चाहडी करेल. कारण बायबलमध्ये सांगितलं जसं तुम्ही द्याल तसं तुम्हाला प्राप्त होईल. जर एक व्यक्तीने 10 रुपये देऊन काहीतरी बी आणलं आहे, समजून घ्या का 10 रुपयाचे काहीतरी कोणतं तरी बी आणलेलं आहे जे वालका लावायचे किंवा खाटीचं कोणतरी 10 रुपयाचे बी आणले, त्या बी 10 रुपयाचे थोडसे भेटतं आणि ते पेरणे गेलं तर त्याच पद्धतीने ते झाड जे खाटी जे राहिलं ते उंगेलं. पण त्या ठिकाणी एक व्यक्तीने 100 रुपयाचं जर बी आणले विकत आणि ते पेरणे गेलं तर सगळ्यात जास्त खाटी त्याची येईल. ह्याच्यामध्ये कारण हेच की जसं आपण पेरणार तसं आपला भेटेल. जर तुम्ही शिव्या पेरणार दुसऱ्यांना शिव्या देणार तुम्हाला कोणतरी शिव्या देईल. तुम्ही दुसऱ्याचे दोष करणार तुम्हाला पण कोणी दोष देईल. तुम्ही दुसऱ्याची चाहडी करणार तुमची चाहडी कोणीतरी करेल. तुम्ही ज्याची निंदा कराल त्याच्या व्यतिरिक्त तुमची पण कोणी निंदा करेल. तुम्ही दुसऱ्याबद्दल कुरकुर कराल आपल्याबद्दल कोणी कुरकुर करेल. जसं आपण देणार तसं आपला भेटणार. बायबल सांग जर तुम्ही जशी मेहनत कराल ते मेहनतीचे फळ तुम्हाला भेटेल. हालेलुया. जर आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करतो आपल्याबद्दल कोणतरी चांगला विचार करेल. जर आपण दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत राहणार दुसऱ्यांना आशीर्वाद देत राहणार आपला कोणीतरी आजूबाजूने आशीर्वाद देईल आणि देव तर देणारच देणार. आमेन. हालेलुया. आपला विश्वास जो आहे तो विश्वासामध्ये राहून आपल्या प्रभू येशू मध्ये मेहनत करावी लागेल. आणि प्रभू येशू मध्ये राहून मेहनत जर करणार तर बारबार सांगतं की तुमचे श्रम जे आहेत ते व्यर्थ नाही वाया जाणार नाहीत. एक नाही तुम्ही मेहनत कराल तुमच्या सगळ्यात जास्त पैसा येईल. तुम्ही मेहनत कराल तुमच्या मुलांमध्ये सगळ्यात जास्त बदलाव पाहाल. तुम्ही मेहनत कराल तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद येईल. तुम्ही मेहनत कराल शेतामध्ये पीक येईल. तुम्ही मेहनत कराल तुम्हाला त्याचं फळ भेटेल. पण मसीहमध्ये राहून ते फळ आनंदाचं आहे. पण आपण जर जगामध्ये देवाचं वचन आपलं वचन सोडून साईडला राहून मसीहमध्ये न राहता आपण साईडवरून जर मेहनत केली तर आपल्यामध्ये ते टिकाव राहत नाही. प्रभू येशू मध्ये राहून ते टिकाव मध्ये राहतं. त्याच्यामध्ये टिकाव देतो देव त्याच्यामध्ये आशीर्वाद देतो आणि सगळ्यात जास्त आपण ब्लेसिंग होतो. आमेन. मग सगळ्यात जास्त आपलं जर ब्लेसिंग व्हायचं आहे सगळ्यात जास्त आपला जर आशीर्वाद पाहिजे तर मसीह मध्ये राहून मेहनत करावं लागेल. हालेलुया. हालेलुया. बाजूला बोला श्रम कर प्रभू येशूच्या नावात त्याच्या नावाने मेहनत कर त्याच्या वचनानुसार चाल म्हणजे तुझी मेहनत वाया जाणार नाही तर आशीर्वादित होशील. आमेन. हालेलुया. जर आपण मेहनत करणार ती हमेशा आपल्या हृदयात साठवून ठेवा. जसं पौलुसने मेहनत केली त्याने इतकी मेहनत केली की त्याच्यावर फटके भेटले तरी पण तो निराश झाला नाही. त्याला थंडीमध्ये काही पांघरायला नव्हतं तरी पण तो निराश झाला नाही. देवामध्ये तो आनंद करतो. त्याची मेहनत त्याला माहित आहे. तो रात्री डोंगरामध्ये झोपून राहायचा काटे खोपायचे साप चावायचा तरी पण त्याने मेहनत करणं सोडून दिले नाही. समुद्रामध्ये वादळ तुफान तरी पण त्याने घाबरला नाही. त्याला स्वर्गदूत दिवस सांगितलं काही घाबरू नको तुला जिथेपर्यंत जायचे तिथेपर्यंत घेऊन जाईल. तो स्थिर राहिला. तो अडळ राहिला. त्याने कमी जास्त केलं नाही. तो स्थिर राहिला उलटा वाढ करत गेला प्रभूमध्ये. आणि त्याला असं आशीर्वादित देवाने केलं असं आशीर्वादित केलं की त्याचे कपडे कोणी त्याचा रुमाल जरी असेल एखाद्याच्या अंगावर ठेवला त्याच्यावर दुष्ट आत्मा निघायचे. एखाद्यावर बिमार असेल त्याच्यावर ठेवला त्याची बिमारी उडून जायची. इतका त्याला सामर्थ्याने देवाने भरलं. जर आपण खरोखर विश्वास ठेवतो पौलुस जसं आपण जर मेहनत करतो तर देव आपल्याद्वारे पण काम करेल. हर एक जण तुम्ही प्रार्थना कराल आणि प्रार्थना कराल. एका तुमच्या घरचा व्यक्ती असेल बिमार असेल कोणी घरचं कोणी समस्या असेल काय संकट असेल तुम्ही प्रार्थना कराल आणि प्रार्थनेद्वारे हर एक वाईट प्रकारचं बिमारी हर एक वाईट प्रकारची ती दुष्ट आत्मा ती निघेल आणि मोकळे होऊन आजाद होऊन तुम्ही चांगल्या मार्गाने चालत जाले. सुनाश्री नावात बोला आमेन. हालेलुया. कारण आपला विश्वास हा त्या लेवलचा आहे. आपण विश्वास ठेवतो. बायबल मध्ये सांगितलं तुम्ही विश्वास ठेवाल आणि बप्तिस्मा घ्याल तर नव्या भाषा बोलाल. तुम्हाला जी भाषा समजत नाही असं तुम्ही भाषा बोलाल आणि खुद देवाशी कनेक्शन व्हाल. देवाशी डायरेक्ट बोलत राहाल. का तुम्ही नव्या भाषा बोला. जर विश्वास ठेवून बप्तिस्मा घ्याल नव्या भाषा बोलाल तुम्ही दुष्ट आत्मे काढाल. तुम्ही ज्याच्यावर हात ठेवाल ज्या तुमच्यावर जरी बोडीवर हात ठेवाल तर आजार नाही गेलं. कारण तुम्ही प्रार्थना करता तुम्ही विश्वास ठेवलाय तुम्ही बप्तिस्मा घेतलाय तुमचं शरीर तुम्ही देवाला समर्पण केलंय अर्पण केलंय आणि त्यासाठी सगळ्यात जास्त देव आपल्यावर कंट्रोल करतो. आपल्याद्वारे देव काम करायला सुरुवात करतो. जर तुम्ही त्या पद्धतीने जर मेहनत कराल तर पौलुस पद्धतीने तुम्ही पण प्रार्थना कराल आणि चंगे व्हाल. आमेन. हालेलुया. 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 तर विश्वास ठेवायचा की देव प्रभू येशू त्याने खुद तो देव असून पण
प्रभू येशू देव असून पण त्याने उपवास केला, 40 दिवस 40 नाईट उपवास केला. त्याला काय करायचं होते, करायचे. तो तर खुद देवाचा पुत्र आहे. स्वर्गातून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, हा जो सांगेल ते तुम्ही ऐकायचं आहे. आणि देवाचा एकमेव पुत्र होता, एकमेव त्याचा जो स्वर्गात होता ना, स्वर्गातून धर्तीवर देवाने पाठवला आपल्यासाठी, तुमच्याने माझ्यासाठी, आपला पापातून बचाव करण्यासाठी, पापाची क्षमा देण्यासाठी, आपला मरणातून बचाव करण्यासाठी, सगळ्या वाईटापासून आपला बाहेर काढण्यासाठी आणि सगळ्यात शुद्ध आणि पवित्र करून आपला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी प्रभू येशूला खुद या धर्तीवर पाठवलं. या धर्तीवर पाठवल्यानंतर त्याने मानव रूप धारण केलं आणि मानव रूपामध्ये असून त्याने खुद मेहनत केली माणसाच्या पद्धतीने. त्याने पण 40 दिवस 40 नाईट उपवास केले. हालेलुया. केलेत का नाही केलेत? प्रभू येशूने खुद केलेले आहेत 40 दिवस आणि 40 नाईट उपवास. आणि उपवासामध्ये तो पवित्र आत्म्याने होता, सामर्थ्याने होता. जसा त्याने उपवास केले आणि उपवास प्रार्थनेमध्ये जेव्हा होता त्या टाइमात उपवास पूर्ण होता तो सामर्थ्याने भरला. आणि सामर्थ्याने भरल्यानंतर त्याने नंतर ते चमत्कार करायला सुरुवात केली. जसा पहिला चमत्कार त्याने केला, त्याची आई मरिया जी होती, एक लग्नामध्ये दोघे पण गेले असताना त्या ठिकाणी द्राक्षरस संपला. आणि द्राक्षरस संपल्यानंतर काय झालं, प्रभू येशूच्या आईने सांगितलं की या ठिकाणी द्राक्षरस संपला आहे. पण त्याने सांगितलं की तुझ्या ना माझा संबंध का, आपण तर लग्नामध्ये आलो. तरी पण मरियेने जसं सांगितलं तसं प्रभू येशूने केलं. मटक्यामध्ये पाणी ओतायला सांगितलं. पाणी ओतल्यानंतर त्या ठिकाणी जो टेस्ट करण्यासाठी, तो चाखण्यासाठी असतो, त्याला दिलं. ते टाइमात त्याच्यामध्ये द्राक्षरस झाला. पाण्याचा त्याच्यामध्ये काही रसनाना मिक्स केलेला होता, काहीच नाही, पाण्याचा डायरेक्टली द्राक्ष झाला. इतका मोठा चमत्कार पहिला. मग प्रभू येशूने खुद हा पहिला चमत्कार केला. कधी, जेव्हा तो सामर्थ्याने भरला होता. उपवास केल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर तो प्रभू येशूने खुद मेहनत केली होते. त्याच्यानंतर त्याला देवाने सामर्थ्याने भरलं. असं ना की त्याला डायरेक्टच सामर्थ्य देवाने दिलं होतं. त्याने मेहनत केली, धर्तीवर येऊन उपवास केले, डे नाईट त्याने उपवास प्रार्थना केली. त्याच्यानंतर देवाने त्याला सामर्थ्य दिलं. त्याच्यानंतर तो कार्य करायला सुरुवात केली. आमेन. आणि आपण विचार करतो असंच होऊन जाईल सगळं, बस आला आहे तर होऊन जाईल. तसं नाही होत. आपला मेहनत करायला गेलं. तो खुद स्वर्गातून आला धर्तीवर. त्याने मेहनत करायला सुरुवात केली. मेहनत केल्यानंतर त्याला सामर्थ्याने भरलं. त्याच्यानंतर ते काम व्हायला सुरुवात झाली. त्याने मेहनत जर केली नसते तर झालं नसतं का इथं. पण त्याने मेहनत केली, त्याने उपवास प्रार्थना केली. रात्रभर तो प्रार्थना करत असतो. रात्रभर डोंगरावर जाऊन प्रार्थना करतो. दिवसा प्रचार करतो, रात्री डोंगरावर जाताना प्रार्थना करतो. रात्रभर प्रार्थना केल्यानंतरच त्याने शिष्यांची नावं चेंज केली. सिमोन जो त्याच्या होता, सिमोन नाव, त्याचं नाव पेत्र ठेवलं. असं 12 शिष्याचं नाव पूर्ण टोटली चेंज करून टाकले. त्यांनी रात्रभर प्रार्थना केल्यानंतर देवाने सांगितलं यांचं नाव चेंज कर. नावामध्ये यांच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी आशीर्वाद सगळ्यात जास्त होतील, त्यासाठी नावं चेंज करायला सांगितले. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपल्याला मेहनत ही करावी लागेल. आज जर प्रभू येशू खुद तो येऊन धर्तीवर येऊन त्यांनी मेहनत केली तर आपण एक इंसान आहोत, आपण साधारण माणसं आहोत. आणि आपल्याला तर देवानेच घडवलेलं आहे. आणि त्यांनी घडवून आपल्या धर्तीवर पडलेलं आहे. जेणेकरून आपण जे देवाने जे सगळं काही घडवलेलं आहे, सगळं काही पक्षी, प्राणी, डोंगर, हे सगळे जमीन, झाडे, झुडपे, सगळं काही देवाचं आहे. हे सगळे देवाने घडवलेलं आहे. याच्यामध्ये जे पण आहे आपला पाहण्यासाठी, या ठिकाणी आपलं चांगलं राहण्यासाठी, आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी, चांगलं सत्यतेने राहण्यासाठी, पापापासून आझाद होऊन, चांगलं मोकळं होऊन राहण्यासाठी, जेणेकरून आपण इथं चांगलं राहणार आणि चांगलं वागणार तर आपला स्वर्गात जाता येईल. इथं आपण पाप करणार तर आपला स्वर्गात जाता येत नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एक जागा आहे, त्या ठिकाणी जाता येईल, जी म्हणजे नरकची. मग आपल्या स्वर्गात जाण्यासाठी आपल्या सगळ्यात जास्त मोका एक अजून देवाने दिला, तो म्हणजे एकुलता एक प्रभू येशू आपल्यासाठी क्रूसावर खिळला, त्याने बलिदान दिलं, सगळं काय त्याने केलं. ही सगळी मेहनत होते. त्याची जर ती मेहनत नसती, तो तयार जर नसता, तो क्रूसावर खिळला नसता. तो तयार होता, तो सगळ्या पद्धतीने त्यांनी तयारी केली होती की मला जायच्या धर्तीवर मला पित्याने सांगितलं ते पूर्ण करायचे आहे. आणि क्रूसावर राहून त्याने सगळं काही पूर्ण केलं. आपल्यासाठी त्याने सगळे काही मेहनत घेतली. आणि त्याच्यानंतर प्रभू येशूच्या नावाने आपला पश्चाताप आपण जर करतो तर आपला पापाची क्षमा दिली जाते. हालेलुया. हे आपला कोणी दुसरा क्षमा करतो, दुसऱ्या कोणाच्याच नावाने क्षमा भेटत नाही. प्रभू येशूच्याच नावाने आपला क्षमा भेटलं. प्रभू येशूच्याच नावाने दुष्ट आत्मा निघून जातील. नाही तर दुसऱ्याचे नाव घेतलं, याच्या नावाने दुष्ट आत्मा कधी निघणार नाही. कोणाच्या नावाने बिमारी जाणार नाही. प्रभू येशूच्याच फटक्याद्वारे बिमारी निघून जाते. त्याच्याच शिक्षेद्वारे आपल्यामध्ये शांती ही येते, आपल्यामध्ये आपलं चांगलं आरोग्य प्राप्त होतं. पण जर आपण प्रभू येशू मध्ये राहून पण आपण समजून सगळं जाणून जर आपण गलत्या करणार तर तसं होणार नाही. पण जर आपण सगळं जाणून समजून जर त्याच्यामध्ये स्थिर राहणार तर आपल्यामध्ये फायदा देव देईल आणि आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपली मेहनत ही फार महत्वाची आहे. मेहनत जर तुम्ही कराल तर तुम्ही व्यर्थ जाणार नाही.
तुमची मेहनत थोडी पण व्यर्थ जाणार नाही. जर तुम्ही मेहनत करत असाल, 1 वर्षापासून कंटिन्यू प्रार्थना करत असाल, देवाला सांगत असाल की मला क्षमा कर, मला माफ कर, 1 वर्षापासून कंटिन्यू तुम्ही मेहनत करून देवाला सांगत असाल मला घराचा आशीर्वाद दे प्रभू, मला घराचा आश्रय दे, देव तुम्हाला देईल. 1 वर्षापासून जर मेहनत करत असाल, प्रार्थनासाठी करत असाल, दान धर्म चढवत असाल, तुम्ही दिलेला 1 रुपया जर तुमच्या दानामध्ये जात असेल, अर्पण मध्ये जात असेल, तो व्यर्थ नाही. आता विचार करणार की मी 5 रुपये दिले आहेत, काय कामाचं आहेत का नाही आहेत, पण देवाकडे 1 रुपयाचा हिसाब किताब असतो. तो सगळे रुपयाचं काय करतो, बरकत देण्याचे. पण तो आपण किती आनंदाने देतो. त्याची विधवा जी होती, तिने 2 सिक्के होते तिच्याकडे, नेऊन ना ठेवले. काही जण सांगितलं की हिने इतकं कमी का दिलं, बाकी जण तर भरपूर दिलं होतं, हिने इतकं का कमी दिलं. प्रभूने पाहिलं हिच्याकडे उपजीविका, हिच्याकडे जी पण होती सगळं तिने देऊन टाकली. जितकं पण पगार तिच्याकडे होतं नाही होतं सगळं देऊन टाकले. जर तिने आनंदाने दिलं असतं किंवा तिच्याकडे होतं तर थोडंच, पण तिने खुशीने आनंदाने जे पण होतं काढून तिने दिलं. आपण जे देतो खरा मनाने देतो की नाही देतो, आपण जे पण देतो आपण आनंदाने देतो की नाही देतो, हे मायने ठेवतं. जर आपण देतो आणि आपल्या हृदयात दुःख होत आहे, काय देईन ना माझ्याकडे काय राहिलं, दुःख होत आहे अजून देतो ना, की दिलं नसतं तर पण काय द्यायचं आहे तर म्हणून देऊन टाकतो, तर तसा आशीर्वाद होत नाही. आपण दुसऱ्यांना अजून राग आहेच, भावावर अजून राग आहे, बहिणीवर अजून राग आहे, सासू सासऱ्यावर राग आहे, अजून पण आपल्या माइंड मध्ये वाईट आहे, अजून पण पाप करायची इच्छा आहे, आणि आपण अर्पण काढून नेऊन दिलं तर ते अर्पण स्वीकार होत नाही. ते दान तुम्ही लाखो रुपये दिले तर पण स्वीकार होणार नाही. मग जरी तुमच्या जर आनंदाने तुम्ही खुशीने जर तुमच्याकडे जे पण आहे तुम्ही अर्पण केलं तर देव पाहतो. कारण जे आदामचे 2 मुले होते सुरुवातीचे, त्यांनी दोघांनी पण अर्पण केलं, दोघे पण अर्पण घेऊन गेले. एकाने मेंढरू घेऊन गेला, एक गव्हाचे ते एक त्याने ती बांधली आणि तो घेऊन गेला देण्यासाठी. ते एकाचं अर्पण घेतलं ना, एकाचं नाही घेतलं. कारण काय, दोघेच पण घेऊन गेले होते, पण एकाने काय केलं, एकाने पुरे आनंदाने पुरे विश्वासाने की देवाने मला दिलेलं आहे, मी देवासाठी देईन, आणि त्याने बेस्ट दिलं. एकाने मनात थोडं की मी मेहनत केली, मी घाम गाळला ना, मी कसं नेऊन देऊ, त्यासाठी त्याने घेतलं तर घेऊन गेला, पण त्याच्या मनामध्ये खोट होतं, त्याच्या हृदयामध्ये वेगळे चालत होतं. त्यासाठी त्याच्या ते अर्पण जे होतं स्वीकार देऊन केलं नाही, आणि स्वीकार केला नाही त्याला राग आला, आणि राग आल्यानंतर त्याने भावाचाच खून केला. त्या ठिकाणी त्याला एक श्राप भेटला की तो हमेशा भटकत राहतील, तो भटकतच राहिला. हालेलुया. आपण त्यासाठी जे पण आपण मेहनत करतो त्या मेहनतीमध्ये आपलं जर आनंद आहे, आपण खुशीने जर करतो, देव लगेच आपला तोरण आशीर्वादित करतो, आणि आपण आशीर्वादित होऊन आपले मार्ग हे खोलतात. आमेन. हालेलुया. 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 तर विश्वासवादी खरोखर आज आपण हे वचन जर जाणत आहोत की मसीहमध्ये केलेली मेहनत जी आहे व्यर्थ नाही, वाया जाणार नाही. तर आजपासून मेहनत करायला सुरुवात करायची, की आजपासून मी मेहनत करेन, प्रार्थनेमध्ये वाढ करेन, मी वचन सगळ्यात जास्त मनन चिंतन करेन, मी नाईटला बसेन, मनन चिंतन करेन, देवाचं वचन आठवत राहीन, तर देव त्याच्याद्वारेच मला आशीर्वादित करणार आहे. मी ते शब्द आठवत राहीन, जेणेकरून तेच शब्दाद्वारे मला रात्री टाइमात देव उठवेल, जाग करेल, आणि प्रार्थना करण्यासाठी उभा करून प्रार्थना करण्यासाठी बसवेल, घुटण्यावर बसवेल, आणि मला देव आशीर्वादित करेल. कारण सलमोन राजाला रात्री दृष्टांमध्ये स्वप्नामध्ये दर्शन देऊन त्याला सांगितलं, तुला काय वर पाहिजे, तुला कोणतं पाहिजे, मागणी तुला काय आहे ते सांग. त्याने सांगितलं, मला चांगली सोच दे, चांगलं अंतर, चांगलं हृदय दे, चांगली बुद्धी दे, चांगला दिमाग दे. त्यांनी ते मागलं आणि देवाने त्याला दिलं. आणि दिल्यानंतर त्याच्यासारखा कोणी आज तक राजा बनला नाही, आणि अगोदर कोणी होता नाही. इतका श्रीमंत झाला, इतका बुद्धिवान तो झाला. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवता आणि खरोखर जर मेहनत करता, श्रम करता, तुमचे वाया जाणार नाही. तुम्हाला सगळ्यात जास्त बेस्ट युक्ती प्लॅनिंग देव देईल, तुमच्या योजना देवापासून सफल होतील. आपला आमेन. जी पण तुमची योजना राहील, सैतानची योजना कॅन्सल होईल, आणि देवाची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. आपला आमेन. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.